गोड बोलण्यासाठी तिळगुळ आणि तिळगुळासाठी मकर संक्रांत असं काय आपण समीकरण धरू. 14 तारखेला जानेवारीच्या सूर्य जे आहे मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून ही मकर संक्रांत. तर या काळामध्ये जो क्षीण झालेला जो रवी आहे तो हळूहळू पुन्हा तेज प्राप्त करतो म्हणून या मकर संक्रांतीचं महत्व. आणि त्याच्यानंतर येणारी रथसप्तमी ही तो शीतकाळ संपला, तो मागे पडला असं सांगणारी ही रथसप्तमी. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याची आदित्याची पूजा केली जाते आणि मकर संक्रांतीला मकर राशीमध्ये गेला आणि आता उत्तरायण सुरू होणार म्हणून ते महत्वाचा दिवस असा मानला जातो. यावेळेला ते सुगड, त्याच्यामध्ये ते गंडेऱ्या, त्याच्यामध्ये ती बोरं आणि त्याच्यामध्ये तो तिळगुळ आणि हळदी कुंकू असा एक समारंभ हा केला जातो आणि तो रथसप्तमीपर्यंत चालतो. याच्यामध्ये उद्देश हाच आहे की ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, ज्यांना मानवतं त्या लोकांना तिळगुळ द्यावा, ऊस द्यावा. कारण ऊस या काळातला पौष्टिक पदार्थ आहे, तो नॅचरल आहे आणि त्याच्यापासून आरोग्य प्राप्तीची शक्यता खूप आहे. त्यामुळे ऊसाच्या गंडेऱ्या आणि बोरं, कारण बोरं याच दिवसामध्ये येतात, या दिवसामधली जी बोरं आहेत ती अत्यंत चविष्ट आणि चांगली असतात आणि बोरं अजूनही 12 महिने मिळतात अशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे बोरं या दिवसात नक्की खावी. पण बोरं ही भूक धरून ठेवणारी आहेत, सहजासहजी भूक लागू देत नाहीत. त्यामुळे बोरं जर भरपूर खायची असेल तर त्याला पचायला वेळ द्यायला हवा पाहिजे आणि तो वेळ दिला की तुम्हाला ती बोरं चांगली उपयोगी पडतात. आणि त्याच्याबरोबर हळदी कुंकू, त्यामुळे समारंभ आणि त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी लुटणं असा एक समारंभ या काळामध्ये बघायला मिळतो आणि तो मोठा आनंददायी असतो. हा आनंद निर्माण करणं हाच या उत्सवांचा, सणांचा मुख्य भाग असतो आणि तो आपल्या संस्कृतीचा भाग आपण जपायला हवा आणि तो वाढवायला पाहिजे. त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आपली ही मकर संक्रांत अजून यायला वेळ आहे, पण तरी सुद्धा त्याच्या मागची पार्श्वभूमी बघणं हे आपलं काम आहे. थँक्यू.